सासूबाईंची भाऊबीज. आमच्याकडे दरवर्षी ठरतं भाऊबीज कोणाकडे करायची आणि मी पण आवर्जून सासरी जाते, कारण वर्षातून एकदाच हा दिवस असतो सर्वांना भेटण्याचा. या वर्षीची भाऊबीज आमच्याकडे म्हणायला सासूबाईंच्या माहेरचे, पण माझ्यावरही तेवढंच प्रेम करणारे. मग नेहमीप्रमाणे यावर्षी बाहेर लंच झाला, पण मी घरीच होते कारण बच्चू झोपलेला होता. तशी आमची फॅमिली खूप मोठी आहे, पण यावेळी फक्त मामा आणि मावशीच आले, कारण काही जण परदेशात आणि मामीही आल्या नाहीत कारण त्यांच्या मुलीची ट्युशन ती आजही स्टडी मोडमध्ये. मग मी घरीच सगळ्यांना जॉईन केलं. मग भाऊबीज सेलिब्रेशन सुरू झालं. दीदींनी अजिंक्यला ओवाळलं, आईंनी मामांना ओवाळलं, मावशींनी ओवाळलं, मग आईंनी बच्चूला पण ओवाळायला घेतलं. पण मामांकडे असल्यामुळे ती इतकी रडत होती की तिला थांबायचंच नव्हतं. मग कसा तरी त्यांनी टीका लावला आणि औक्षण केलं. मग मी पण सासऱ्यांना ओवाळून घेतलं. दिवशी आमच्या घरात खूप मज्जाच असते. व्हिडिओ घेत होते तेव्हा मामा मावशी बोलले, हो घे व्हिडिओज, आम्ही तुझे यूट्यूब चॅनलवरचे सगळे व्हिडिओज बघतो, सगळे व्हिडिओज खूप छान असतात. हे ऐकून इतकं छान वाटलं ना. सुनेसाठी सासरच्यांचा सपोर्ट हा खूप मोलाचा असतो. त्यात अर्धी लढाई जिंकण्याचा आनंद होतो. भाऊबीजेची ओवाळणी झाली, सगळ्यांनी एकमेकांना गिफ्ट्स दिले, मग फोटोज घेतले. फोटोज घेताना बाकी सर्वांना पण खूप मिस केलं. मग आता वेळ झाली होती चहा घ्यायची. सर्वांनी चहा घेतला आणि मग निघाले आपापल्या प्रवासाला. मुंबईच्या गडबडीत असं आमचं छोटंसं सेलिब्रेशन, साधं सोपं पण मनाला भिडणारं असं सेलिब्रेशन. टू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.